नमस्कार मित्रांनो, नर्सिंग या किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग, मनोरुग्ण परिचर्येची तत्त्वे कोणती आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. प्रिन्सिपल ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग, मनोरुग्ण परिचर्येची तत्त्वे बघूया कोणती आहेत ते आपण. त्याच्यामध्ये पहिलं आहे रुग्णांचे संपूर्ण व्यक्तिमत्व. म्हणजे दवाखान्यात विशेषतः मनोविकृती ओपीडी विभागात व वॉर्डात सर्वच रुग्ण एकाच व्यक्तिमत्वाचे तर नसतातच, पण बहुविध एकाच व्यक्तिमत्वाच्या रुग्णांनाही परिचारिका धैर्याने तोंड देत असते. परिणामी प्रत्येकाच्या वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा सखोल अभ्यास परिचारिकाकडून दररोज होत असतो. म्हणून प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची ओळख परिचारिकेला होत असते. रुग्णाचे व्यक्तिमत्व जाणल्यामुळे परिचारिका रुग्ण व नातेवाईक विश्वास संपादन करते, योग्य ती माहिती मिळवते, चिन्ह लक्षणांची पडताळणी फक्त उपचार पद्धतीचे नियोजन करते. ठीक आहे. तर जेव्हा रुग्णाचे संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे काय, दवाखान्यात जेव्हा हॉस्पिटलमध्ये मनोविकृती जो रुग्ण आहे, सायकॅट्रिक रुग्ण, मेंटल हेल्थ इश्यू असलेला जो रुग्ण आहे तो ओपीडी विभागात व वॉर्डात सर्वच रुग्ण म्हणजे येतात. तर एकाच व्यक्तिमत्वाची तर नसतात सगळे रुग्ण. ठीक आहे. ते पण बहुविध एकाच व्यक्तिमत्वाची रुग्णांनाही परिचारिका धैर्याने तोंड देत असते. परिणामी प्रत्येकाच्या वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा सखोल अभ्यास परिचारिकेकडून दररोज होत असतो. म्हणून प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची ओळख परिचारिकेला होते. रुग्णाचे व्यक्तिमत्व जाणल्यामुळे काय होतं, परिचारिका रुग्ण व नातेवाईक यांच्यामध्ये काय होतं, विश्वास संपादन करते. ती योग्य ती माहिती मिळवते, चिन्ह लक्षणांची पडताळणी करते, फक्त उपचार पद्धतीचे नियोजन करते त्यांच्या. त्यानंतर रुग्णांच्या गरजा ओळखणे. तर मनोरुग्णांच्या भौतिक गरजा व मूलभूत प्रश्न लगेच ओळखता येतात, परंतु रुग्णांच्या अंतस्थ गरजा तसेच भावना ओळखणे कठीण असल्यामुळे अशा रुग्णांना चातुर्याने हाताळावे लागते. किंबहुना रुग्ण व नातेवाईक यांचा विश्वास संपादन करून आजाराची कारणमीमांसा करता येते. रुग्ण जास्त संशयित व विक्षिप्त वर्तनाचा असेल तर हसतमुखाने त्यांच्याशी संवाद वाढवावा आणि नंतरच नर्सिंग इंटरव्हेन्शन करावे. म्हणजे काय, रुग्णांच्या गरजा ओळखायच्या आहेत आपल्याला, पण मनोरुग्णांच्या भौतिक गरजा व मूलभूत प्रश्न लगेच ओळखता येत नाहीत, कारण ते कधीकधी ते काय करतील याचा कधीही नेम नसतो. परंतु रुग्णांच्या अंतस्थ गरजा तसेच भावना ओळखले ज्या आहे ते कठीण असल्यामुळे अशा रुग्णांना चातुर्याने हाताळायचं असतं. किंबहुना रुग्ण व नातेवाईक यांचा विश्वास संपादन करून आजाराची कारणमीमांसा करता येते. रुग्ण जर जास्त संशयित किंवा विक्षिप्त वर्तनाचं असेल तर हसनमुखाने त्यांच्याशी संवाद साधून मग त्याला नर्सिंग इंटरव्हेन्शन करायचं आहे त्याचं. नंतर वैयक्तिक संबंध, पर्सनल रिलेशनशिप. म्हणजे काय, तर गंभीर रुग्णासहित सर्वच रुग्ण वाचता येण्यापुरते शिकलेले असतात. जेव्हा साक्ष रुग्णांना आरोग्याबद्दलचे प्रश्न व तक्रारी विचारले ते सर्व सांगून आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहतात, तेव्हा परिचर्या तंत्राचा परिणामकारक वापर करून रुग्णालयाबरोबरच वैयक्तिक संबंध चांगले ठेवता येतात. हे वैयक्तिक संबंध चांगले असतील तर योग्य निदान व उपचारास मदत होते. म्हणून परिचारिकेने वैयक्तिक संबंध चांगले ठेवावेत. कसं आहे माहिती आहे, गंभीर रुग्णासहित सर्वच रुग्ण वाचता येण्यापुरते शिकलेले असतात, तेव्हा साक्ष रुग्णांना आरोग्याबद्दलचे प्रश्न किंवा तक्रारी विचारले ते सर्व सांगून आपल्या प्रतिक्रियेची वाट बघतात. पण जेव्हा परिचर्या तंत्राचा परिणामकारक वापर करून रुग्णालयाबरोबरच वैयक्तिक संबंध चांगले ठेवता येतात. म्हणजे अशा वेळेला जे शिकलेले आहेत त्यांना आपल्या जे आपण प्रश्न विचारून त्यांच्या तक्रारी विचारू शकतो. ठीक आहे. हे वैयक्तिक संबंध चांगले असतील तर योग्य निदान व उपचार मदत होते. म्हणून परिचारिकेने वैयक्तिक संबंध हे रुग्णासोबत चांगले ठेवायचे आहे. नंतर आहे परस्पर विचारांची देवाणघेवाण. म्हणजे काय, संवादाची प्रक्रिया. संवाद किंवा संभाषणाची ही 2 वे पद्धत असून विचाराचे आदानप्रदान लेखी, तोंडी आता दृकश्राव्य माध्यमातून होऊ शकते. तसे शारीरिक हावभाव माध्यमां किंवा त्याच्या माध्यमातून हालचाली म्हणजे देहबोलीच्या माध्यमातून देखील रुग्णाशी संवाद साधला जातो. या तत्त्वाचा वापर स्किझोफ्रेनियामध्ये तसेच डिप्रेशनच्या रुग्णातील मनातील कारणीभूत घटक शोधून काढण्यास होतो. रुग्णाच्या मनामध्ये जाणीवपूर्वक काही प्रसंग, मानापमान, लज्जास्पद व घृणास्पद अशा आठवणी दडून बसलेल्या असतात. त्याची उकल करणे बऱ्याचदा अशक्य असते, परंतु संवादाच्या माध्यमातून हे शक्य आहे. तर ह्या वेळेला विचारांची देवाणघेवाण म्हणजे काय, तर कम्युनिकेशन, संवाद साधायचे.
त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांना एकदम प्रेमाने तुम्ही आता नुसते सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये नाही तर बाकीच्या जे आजार असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्याशी रुग्णांशी प्रेमाने बोलायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्यांच्याशी चांगला संवाद साधून त्यांच्याशी नीट कम्युनिकेट करून तुम्हाला त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय त्रास आहे का, हे सगळं विचारून घ्यायचं आहे. म्हणजे जाणीवपूर्वक रुग्णांचं म्हणजे काही एकदम सडनली त्यांना विचारलं जायचं नाही आहे, तर त्यांची संवाद साधून प्रेमाने त्यांच्या आतल्या मनातल्या ह्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत. तर संवादाची 2 वे पद्धत आहे. विचारांचे आदानप्रदान लिखित अथवा दृकश्राव्य माध्यमातून होऊ शकते ही पद्धत. तसेच शारीरिक हावभाव हालचालीच्या माध्यमातून देखील, देहबोलीच्या माध्यमातून देखील रुग्णांशी संवाद साधला जातो. या तत्त्वाचा वापर स्किझोफ्रेनिया तसेच डिप्रेशनचे रुग्ण असतात यांच्या मनातले कारणीभूत घटक शोधून काढण्यास होतो. ठीक आहे, रुग्णांच्या मनामध्ये अजाणीवपूर्वक काही प्रसंग, मानापमान, लज्जास्पद व घृणास्पद जे आहेत त्या आठवणी असतात, त्या बाहेर पडतात आपण काही विचारल्यावरती. त्यानंतर ते परिशीलन व सातत्य. ठीक आहे, हा एक आहे. आणि रुग्णाची चिंताग्रस्तता कमी करणे, म्हणजे रुग्णाशी आता चिंताग्रस्तता कमी करणे म्हणजे काय, तर रुग्णाला त्यांना प्रेमाने समजावायचं आहे, तुम्ही बरे होणार, हे आपण त्यांना एक्सप्लेन करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे रुग्णाची चिंता कमी करण्यासाठी आपण रुग्णांसोबत त्यांच्या रिलेटिव्स पण चिंतित असतात, तर त्यांचीही चिंता आपल्याला कमी करायची आहे. मग रुग्णांना प्रेमाने त्यांच्यावरती नीट उपचार करायचे आहेत, त्यांना सांगायचं तुम्ही लवकरच बरे होणार, अशा प्रकारे त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची आहे. तर हा आजचा व्हिडिओ होता अशा प्रकारचा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.